तर सध्या राज्यातल्या लाडक्या बहिणींना 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही आणि प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत होत्या की अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच आजच्या दिवशी, आजची 19 तारीख आहे, आजच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा जो 21वा हप्ता आहे, जो मार्चचा हप्ता आहे, तो वितरित होईल. आणि त्या हप्त्यासोबतच मार्च महिन्याच्या हप्त्यासोबतच एप्रिलचा सुद्धा हप्ता येण्याची शक्यता आज वर्तवल्या जात होती. तर आज लाडक्या बहिणींना दुपारपर्यंत वितरणाला सुरुवात होऊ शकते का? जरी आज रविवार असला तरी सुद्धा या अगोदर आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे की रविवारला सुद्धा वितरण हे सुरू होत असतं. जरी GR आला नाही तरी सुद्धा डायरेक्ट हप्त्याला वितरण सुद्धा सुरू होत असतं. तर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आज हप्त्याचं वितरण होईल काय, याच संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, आज 19 तारीख आहे आणि असं बोलल्या जात होतं की आज हप्ते वितरण हे होऊ शकते. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर या हप्त्याचं वितरण हे होऊ शकते. लाडक्या बहिणी या मागच्या 8 दिवसापासून या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. कारण असं वाटत होतं की एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या हप्त्याचं वितरण होईल. कारण मार्च महिना आता उलटून गेलेला आहे, त्यानंतर एप्रिल महिना सुद्धा अर्धा जास्त निघून चाललेला आहे. आजची 19 तारीख आहे, त्यामुळे अर्धा जास्त एप्रिलचा महिना सुद्धा निघून गेलेला आहे. आणि त्यामुळे असं वाटत होतं की या शुभ मुहूर्तावर या हप्त्याचं वितरण होईल. पण आज कालपर्यंत आपण हप्ते वितरणासंदर्भातल्या GR ची वाट पाहत होतो. GR हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक GR प्रसिद्ध केला जातो आणि नंतरच वितरण केले जाते. पण कालपर्यंत तरी हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता आता हळूहळू वाढतच चाललेली आहे. कारण आतापर्यंत GR तरी यायला पाहिजे होता. आतापर्यंत जर GR आला असता तर डायरेक्ट सोमवारपासून वितरणाला सुरुवात झाली असती. म्हणजे अक्षय तृतीयाच्या जवळपास वितरण हे झालं असतं. म्हणजेच असं प्रसार माध्यमांवरच्या बातम्या आल्या होत्या, त्या बातम्या जवळपास खरी ठरताना दिसत होत्या. पण आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे की तुमचं जे या महिन्याचं वितरण आहे ते 25 तारखेच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मार्च महिन्याच्या 31 तारखेपर्यंत मिळाला होता, शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटचा आठवडा आणि शेवटच्या दिवसापर्यंत त्याचं वितरण हे सुरू होतं. त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा शेवटचा आठवडा आणि शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला मार्चच्या हप्त्याचं वितरण हे होऊ शकतं. म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 30 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण होऊ शकते. कारण ज्या लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली नाही त्यांना आता या पात्र असलेल्या लाडक्या बहिणींसोबत सामावून घ्यायचं आहे आणि त्यांना सुद्धा तुमच्या सोबतच लाभ द्यायचा आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची KYC पुन्हा दुरुस्ती झाली असेल अशा लाडक्या बहिणींना सुद्धा खुश करता येणार आहे आणि त्यांना सुद्धा तुमच्या सोबतच लाभ मिळणार आहे. त्यामुळे या हप्त्याला विलंब झाला असल्याची अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला पुन्हा या हप्त्याला सुद्धा विलंब आता होणारच आहे आणि विलंब खरं पाहिलं तर विलंब झालेलाच आहे. तुम्हाला आता 30 एप्रिल पर्यंत या हप्त्याचं वितरण हे होऊ शकतं. या संदर्भातला GR हा काल नाही आला, पण आज आता रविवार आहे, आज तर ऑफिशियल सर्व कागद कामे सर्व बंदच राहणार आहे आणि वितरण हे होऊ शकतं. पण कारण या अगोदर सुद्धा रविवारला वितरण हे सुरू झालेलं होतं, पण GR आलेला नसल्याने वितरण सुद्धा होण्याची आता आशंका फारच कमी आहे. त्यामुळे GR हा सोमवारला प्रसिद्ध केला जाऊ शकतो. म्हणजेच 20 तारखेला GR हा प्रसिद्ध केला जाऊ शकतो आणि तिथून 2 ते 4 दिवसात म्हणजेच 25 ते 30 तारखेपर्यंत या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होऊ शकते आणि पात्र महिलांच्या खात्यावर या हप्त्याचं वितरण हे होऊ शकते. आता हप्ता वितरण हे कोणाकोणाला होईल, कोण कोण महिला यासाठी पात्र असतील, तर ज्या महिलांना आतापर्यंत सुरळीत लाभ मिळत होता त्या सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली असेल अशा महिला सुद्धा समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि त्यांना सुद्धा या महिन्यात 1500 रुपये इतका लाभ मिळणार आहे. जरी पेंडिंग हप्ता मिळणार नसला तरी सुद्धा नवीन जो हप्ता येणार आहे 21वा आणि त्यानंतर जो 22वा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणारच आहे. या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही कालपर्यंत वरिष्ठांकडून माहिती घेतच होतो, अपडेट घेत होतो,
पण कसलीही अपडेट समोर आलेली नाही, महत्वपूर्ण समोर माहिती आलेली नाही. पण आता उद्या हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध केला जाऊ शकतो आणि संभाव्य तारीख जर म्हटलं तुमच्या वितरणाची तर 25 ते 30 तारखेच्या दरम्यान तुमचं वितरण हे होऊ शकते. आणि या वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.